निविदा प्रक्रियेचं काम चालू आहे। ह्या निविदा प्रक्रिया झाल्या की स्फोट झाला होता बघ, स्फोट। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यात शेलपिंपळगाव येथील मोहितेवाडी भागात रात्री 12च्या सुमारास मोठी चोरी झाली आहे। शेलपिंपळगावमध्ये दरोडा पडल्याची घटना घडली आहे। खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे सोमवारी दिनांक 14 जुलै 2025 रोजी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घरातील 75 ग्रॅम वजनाचे तब्बल 5 लाखांचे दागिने 3 दरोडेखोरांनी लंपास केलेत। मंगळवारी रात्री उशिरा शेलपिंपळगाव मोहितेवाडी येथील या दरोडा प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। एका 25 वर्षीय विवाहितेने याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सोमवारी 14 जुलै रोजी रात्री 11 वाजता मोहितेवाडी येथील संबंधितांच्या घरातील सर्वजण घराची आतील कडी लावून झोपी गेले। मध्यरात्री संबंधित विवाहितेला अचानक जाग आली। त्यावेळेला 2 इसम बेडरूम मध्ये असणाऱ्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यामध्ये शोधाशोध करताना उभे असलेले दिसले। दरवाजाजवळ एक जण उभा होता। त्यांना पाहताच विवाहिता जोरजोरात ओरडू लागली। त्यानंतर त्यांनी विवाहितेचं तोंड हाताने दाबलं आणि हिंदी भाषेतून सांगितलं, चुप रहो, हमारे पेट का सवाल है, हम कुछ नहीं करेंगे, पैसा और सोना किधर रखा है बताओ, घर में कौन कौन रहता है। दरोडेखोरांनी दिलेल्या धमकीनं विवाहिता शांत झाली। घरामध्ये सासू सासरे आहेत असं सांगून पैसे सोने सगळे कपाटामध्येच आहे, तुम्हाला जे न्यायचं ते घेऊन जा असं विवाहितेने त्यांना सांगितलं। त्यानंतर दोघांनी मिळून कपाटामधील सर्व कपडे कागदपत्रे साहित्य बाहेर काढलं। त्यानंतर विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र कानातील टॉप्स काढून घेतले। त्यानंतर त्यांच्या 2 वर्षाच्या लहान मुलाच्या पायातील चांदीचे पैंजणही काढत असताना लहान मुलगा रडू लागला। दरोडेखोरांनी कपाटामधील सर्व कपडे कागदपत्रे साहित्य बाहेर काढून त्यावेळी कपाटामध्ये असणारा सोन्याचा छोटा डब्बा त्यांनी घेतला आणि त्याचबरोबर गुलाबी रंगाची मोठी पर्स घेतली। त्या पर्समध्ये 500 रुपयांच्या नोटा, पॅन कार्ड, आधार कार्ड, कागदपत्रे होती। दरम्यान लहान मुलाचे पैंजण काढत असताना तो रडू लागल्यानं तिघेजण पळून गेले। पळून जाताना त्यांनी विवाहितेच्या उशीजवळ असलेला ॲपल कंपनीचा मोबाईल सोबत नेला। ते तिघेजण बाहेर गेल्यानंतर बेडरूमला बाहेरून कडी लावली। तिघांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते। एकाच्या हातात लोखंडी पाईप होता। कपाटाजवळ असणाऱ्या इस्माकडे बॅटरी होती। तिघेही मध्यम बांध्याचे आणि 30 ते 35 वर्ष वयाचे होते। दरोडेखोर गेल्यानंतर विवाहितेने जोरजोरात ओरडून सासू सासऱ्यांना आवाज दिला। त्यानंतर गावातील लोकही जमा झाले। या घटनेमध्ये सोन्याचे टॉप, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, रोकड, मोबाईल असा 5 लाखाहून अधिक किमतीचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केलाय। चाकण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। टेम्पोतून गांजाची तस्करी करत असताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले। ही कारवाई सोमवारी 14 जुलै रोजी पहाटे 2:15च्या सुमारास करण्यात आली। श्रेयस प्रदीप चव्हाण वयवर्षे 21 राहणार हडपसर आणि राम व्यंकट पितळे वयवर्षे 25 राहणार ओरळी देवाची अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। बाळू कोल्हेवाड याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार जावेद रफिक बागसिराज वयवर्षे 39 यांनी सोमवारी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या टेम्पोमध्ये 1,33,00,000चा तब्बल 264 किलो गांजा मिळाला आहे। हा गांजा आरोपी कोल्हेवाड यांनी दिला असून तो कोणाला द्यायचा याबाबत तो सांगणार होता, तर चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत। भरधाव वेगातील कारने रिक्षाला समोरून जोराची धडक दिली। या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला। ही घटना पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील IAI या कंपनीजवळील सिग्नल जवळ घडली। या प्रकरणी कार क्रमांक MH15 JW 4647 या वाहनाच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमनाथ काशीनाथ डांगे वयवर्षे 36 राहणार चाकण असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे। बांधकाम व्यवसाय कंपनी स्थापन करून त्या अंतर्गत गुंतवणूक रक्कम घेत 5 जणांनी मिळून 1,86,81,000 रुपयांची फसवणूक केली। ही घटना मार्च 2023 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत महाळुंगे, चाकण, मोशी आणि चोरोली येथे घडली आहे। या प्रकरणी नरेंद्र धनराज आमले वयवर्षे 29 राहणार मोशी यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार प्रशांत राधाकृष्ण होन, बाळासाहेब सखाराम चौरे, निलेश अनिलराव काळे, ऋतुराज देविदास कातकडे आणि शिरीष ढेमरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत।
संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळ्याचे औचित्य साधून तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आळंदीत आणावी यासाठी आळंदी देवस्थानकडून देहू देवस्थानला दिनांक 20 जुलै 2025 रोजी पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर देहू देवस्थानने आळंदीकरांचे हे निमंत्रण स्वीकारले असून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी येत्या रविवारी 20 जुलै 2025 रोजी आळंदीत माऊलींच्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे तुकोबारायांचा पालखी सोहळा आळंदीत मुक्काम करणार आहे। सन 1685 साली संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला। त्यावेळी जाताना व येताना श्री क्षेत्र आळंदी मार्गेच पालखी प्रवास होत होता। त्या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळत आहे। आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांकडून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले जाणार आहे। दरम्यान 28 जुलै 2008 मध्ये तुकाराम महाराजांच्या 400व्या जन्मोत्सववेळी तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीमध्ये आणण्यात आला होता। तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा जगद्गुरू तुकोबाराय आळंदीत येणार आहेत। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आणि 146 गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला। त्यानुसार जुन्नर, खेड आणि इंदापूर या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या प्रत्येकी 8 असणार आहे, तर सर्वात कमी जिल्हा परिषद सदस्य संख्या राजगड पेल्हा तालुक्यात असून या तालुक्यात 2 सदस्य असणार आहेत। जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी गट गण रचनेची अधिसूचना सोमवारी जारी केली। या रचनेसाठी 2011ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे। याबाबत नागरिकांना 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत। खेड तालुक्यातील गट आणि गणांची पुनर्रचना झाल्यानं इच्छुकांच्या तयारीवर पाणी फिरले आहे। यामध्ये काही गट आणि गणांत मोडतोड झाली असून नावे देखील बदलली जाणार आहेत। हद्द आणि समाविष्ट गावे निश्चित करण्यात आली आहेत। त्यामुळे मागील काही वर्षांपासून तयारी करत असलेल्या इच्छुकांना पुन्हा नव्याने तयारी करण्याची वेळ आली आहे। खेड तालुक्यात यापूर्वी 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गण होते। नव्या प्रारूप रचनेनुसार तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत समितीचे 16 गण अस्तित्वात येणार आहेत। पुढील काळात गण आणि गटातील आरक्षण सोडती त्यानंतर कोणत्या गटात कोणाला संधी मिळणार हे निश्चित होणार आहे। आरक्षण निश्चितीनंतरच कोणाची कोणाशी लागत होणार हे स्पष्ट होणार आहे। खेड तालुक्यात वाडा, कडूस, रेटवडी, काळूस, महाळुंगे, नाणेकरवाडी आणि पिंपळगाव तर्फे खेड आणि कुरोळी असे संभाव्य 8 गट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। देहू येलवाडी देवराईला खूप मोठ्या प्रमाणात पडले, त्यामुळे वाहतुकीचा अडथळा येऊन वाहतूक कोंडी होत होती। त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती। 3 तासात 20 अपघात झाल्याची बातमी कालच पुणे लाईव्हवर प्रसिद्ध झाली। त्यानंतर देखील धिम्म प्रशासनाला जाग आलीच नाही। मात्र या भागातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत या रस्त्यांची डागडुजी केल्याचं स्थानिकांनी याबाबतचे फोटो पाठवून कळवलं आहे। राजगुरुनगर येथील मुंबई माता बालसंगोपन संस्थामार्फत मांजरेवाडी पिंपळ शाळेस 2 संगणक, 2 स्टोरेज आणि 3 संगणक टेबल देण्यात आले। कडूस साबुर्डी रस्त्यावर ऐन पावसाळ्यात खोदकाम केल्यामुळे रस्त्यावर चिखल होऊन वाहने घसरत आहे। अपघातांची शक्यता असल्याने नागरिकांनी तत्काळ हे काम दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। खेड तालुक्यातील ज्येष्ठ नेते हिरामण साहेबराव सातकर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीचे खेड तालुक्यातून स्वागत होत आहे। अधिवेशनातील तारांकित प्रश्नाने झाला भांडाफोड। चाकण नगर परिषद पाणीपुरवठा लाईनच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या तारांकित प्रश्नाने उघड झाली आहे। एक काम 159 कोटींच्या योजनेतून प्रस्तावित असताना देखील जिल्हा योजनेतून हेच जलवाहिनीचे काम प्रस्तावित केले होते। यामुळे दुबार कामे होण्यास सरकारने स्थगिती दिली असून जी अनियमितता झाली त्याबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्या मार्फत चौकशीचे आदेश देखील सरकारने दिले आहेत। चाकण नगर परिषदेत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ठेकेदाराने निकृष्ट आणि काम मुदतीमध्ये पूर्ण केले नसतानाही आणि नवीन योजनेअंतर्गत काही कामे प्रस्तावित असतानाही ठेकेदाराने सादर केलेल्या देयकानुसार त्याला 18.5 लाखांची रक्कम दिल्याची बाब विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी समोर आणली। चाकण नगर परिषदेत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन नगर परिषदेने जुन्या कराराअंतर्गत संबंधित ठेकेदाराकडून शहराच्या मुख्य रस्त्याचे पेवर ब्लॉक काढून टाकण्याचे काम दिले होते। त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे। तसेच नवीन एकात्मिक पाणी योजना मंजूर केली असतानाही आणि मुख्य रस्त्यावरील जलवाहिनीच्या कामाची मुदत संपुष्टात आली असताना जुना करार रद्द न करता ठेकेदाराला काम सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून ते मुदतीमध्येही पूर्ण झालेले नव्हते। नवीन पाणी प्रकल्पांतर्गत जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिनीच्या व्यवस्थापनाची कामे प्रस्तावित आहेत। त्यानंतरही या प्रकरणाची देयके देण्यात आल्याचा मुद्दा शिवसेनेचे ठाकरे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता।
याबाबत उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करत विभागीय आयुक्त पुणे यांच्यामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत चाकण येथील प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 येथे जलवाहिनी टाकण्याच्या कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाने 24 फेब्रुवारी 2024 मध्ये प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर 13 मार्च रोजी कामाचे कार्य आदेश देण्यात आले. हे काम 12 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामांना 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतीमध्ये काम पूर्ण न केल्यास निविदा आणि करारनाम्यातील अटी शर्तीनुसार ठेकेदाराच्या देयकामधून विलंब दंड वसूल करण्याची तरतूद आहे. चाकणमधील 3 प्रभागातील मार्केट यार्ड, पाण्याची टाकी ते महात्मा फुले चौक येथे मुख्य आणि उपजलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी 56,87,415 रुपये रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 18,51,692 एवढी रक्कम ठेकेदाराला देण्यात आली आहे. तर संबंधित ठेकेदाराने नगरपरिषद हद्दीतील कामे घेऊन ती उपठेकेदाराला दिल्याची बाब देखील समोर आली आहे. आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. महाळुंगेतील तरुण गजानन बोलकेकर यांचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याने एमआयडीसीमध्ये अवजड वाहनांमुळे निर्माण झालेल्या अपघातांची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. भरधाव ट्रक, डंपर, मिक्सर आणि कंटेनरमुळे सामान्य नागरिकांच्या जीवितास कायमचा धोका निर्माण झालाय. दरम्यान वाहतूक पोलिसांनी मागील 6 महिन्यात 50,714 वाहनांवर कारवाई करत तब्बल 6,57,00,000 अधिक दंड आकारलाय. चाकणमधील कोंडी व अपघातांच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना ठराविक वेळेत वर्दळ असताना शहरात प्रवेशबंदी करावी, औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते तयार करावे, रस्ते सुरक्षा झोनमध्ये पोलिसांची अधिक गस्त वाढवावी, अवजड वाहन चालकांची वैद्यकीय व मानसशास्त्रीय चाचणी नियमित घ्यावी, जागोजागी सीसीटीव्ही व वाहन ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित करावी अशी मागणी होत आहे. चाकण एमआयडीसीमधील खालुंबरे भागात झालेल्या अपघाताने संतापाचे वातावरण असून औद्योगिक भागात मागील काही महिन्यात अशाच प्रकारे अनेक तरुणांचे प्राण गेले आहेत. अवजड वाहन चालक नियमांकडे चालक दुर्लक्ष करत आहेत. चाकण, तळवडे, हिंजवडी, महाळुंगे यांसारख्या औद्योगिक भागात दिवसाढवळ्या ट्रक, डंपर, मिक्सर व कंटेनर धावत असतात. वाहतूक पोलिसांची नजर चुकवत हे वाहन चालक नियमांचे उल्लंघन करत असून त्याचे भीषण परिणाम अपघाताच्या स्वरूपात दिसून येत आहेत. औद्योगिक परिसर अपघातांचे केंद्र झाला असून एमआयडीसी आणि अन्य औद्योगिक संकुलांमुळे अवजड वाहनांची गरज नाकारता येणार नाही. मात्र त्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग तयार करणे, नियोजनबद्ध वेळांची अंमलबजावणी करणे आणि आणखी कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अपघातांचा आकडा आणि मृतांची वाढती संख्या पाहता औद्योगिक विकासाबरोबर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारीही दुर्लक्षित करता येणार नसल्याची सामान्य नागरिकांची भावना आहे. चाकणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात सर्वपक्षीय नागरिक कृती समिती व चाकण एमआयडीसीमधील उद्योगांचे प्रतिनिधी बुधवार दिनांक 16 जुलै रोजी आंदोलन करणार आहेत. हातात फलक धरून वाहतूक कोंडी आणि रखडलेले रस्त्याचे काम या विरोधात निषेध नोंदवला जाणार आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे विधानभवनाच्या बाहेर पायऱ्यांवर बसून याच विषयावर आंदोलन करणार आहेत. तत्पूर्वी बाबाजी काळे 2 मिनिटात काय म्हणणार ते म्हणा. माननीय अध्यक्ष महोदय, एका गंभीर विषयावर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी या ठिकाणी सभागृहामध्ये आपल्या माध्यमातून माननीय बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे या ठिकाणी सभागृहात आहे. खऱ्या अर्थानं आशिया खंडात सगळ्यात मोठी असणारी एमआयडीसी आमच्या चाकण आणि पंचक्रोशीत आहे. पुणा नाशिक रोड यामध्ये नाशिक फाटा ते खेड आणि तळेगाव चाकण शिक्रापूर ह्या 2 रस्त्यांची कामं अनेक दिवसापासून मंजूर आहे. त्याचा पाठपुरावा सुद्धा चालू आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर आणि 2ही रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुद्धा चालू आहे. अतिक्रमणे काम व्हायचं म्हणून या ठिकाणी काढलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात खड्डे पडलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाळ झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून लोक या ठिकाणी विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, उद्योजक असतील, सर्वजण यातना या ठिकाणी सहन करत आहेत. आता सर्वांचा या ठिकाणी निश्चित अंत झालेला आहे की लोक या आशेवर आहे की शासन नक्की या कामाला लवकरात लवकर सुरुवात करणार आहे किंवा नाही. आणि त्यामुळं चाकण कृती समितीच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन उद्या चाकण या ठिकाणी तळेगाव चौकात होत आहे. त्या निमित्तानं लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी जबाबदारी म्हणून आज अधिवेशन चालू आहे. सभागृहामध्ये मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की खऱ्या अर्थानं आपण मोठ्या प्रमाणामध्ये महामार्ग करतो, परंतु या परिसरातील उद्योग नगरीच्या जवळील 2 रस्ते कृपा करून लवकर कधी होतील आणि त्यासाठी कृती समितीला आणि सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी आपण या ठिकाणी मीटिंग लावावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि
नक्की कधी या कामाला सुरुवात होईल अशी विचारणा आपल्या माध्यमातून करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. चला, सरकारने याची नोंद घ्यावी. त्याच्यामध्ये नोंद घेतली. या बाबतीत विधान परिषदेत एक लक्षवेधी पण झाली होती आणि नाशिक फाटा ते खेड हा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचं 30 किलोमीटरचं काम अध्यक्ष महाराज मंजूर आहे. त्याची निविदा प्रक्रिया चालू आहे आणि लवकरच हे नॅशनल हायवेच्या माध्यमातून काम आपण सुरू करतोय. त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर हा पण महत्त्वाचा एक रोड आहे जो MIDCतनं जातो आणि तिथं रस्त्याच्या कपॅसिटीपेक्षा जी वाहतुकीची हे आहे ती नक्कीच जास्त आहे आणि अगदी 2-2 तास त्या ठिकाणी ट्रॅफिक अडकतं, कारण सगळे कारखाने, कंटेनर, नोकरीला जाणारे सगळे. त्यामुळे याचं पण काम जे आहे ते साधारण अध्यक्ष महोदय तळेगाव ते चाकण हा जो सध्या 2 लेनचा सगळा रोड आहे त्याच्यामध्ये तळेगाव ते चाकण 28.30 किलोमीटर 4 लेनिंग केलं जाणार आहे. त्याचबरोबर चाकण ते शिक्रापूर ॲट ग्रेड 24.90 किलोमीटरचं 6 लेनिंग केलं जाणार आहे आणि तळेगाव ते चाकण हा एलिव्हेटेड 4 लेनचा एक आणखीन त्याच्यावरच एलिव्हेटेड ज्याला ब्रिज आपण म्हणतो किंवा एलिव्हेटेड हायवे हा त्या ठिकाणी केलं जाणार आहे. याची सुद्धा निविदा प्रक्रियाचं काम चालू आहे. ह्या निविदा प्रक्रिया झाल्या की लवकरात लवकर ह्याची कामं सुरू होतील. दुसरं म्हणजे उदय सामंत आपले इंडस्ट्री मिनिस्टर त्यांच्याबरोबर सुद्धा या MIDC मधलं ट्रॅफिक जे आहे तर आता हे व्हायला थोडा वेळ जाणार, 2-3 वर्ष तर नक्की यायला जाणार, पण तोपर्यंत जे वाहतूक आहे ती वाहतूक सुरळीत राहिली पाहिजे म्हणून एक बैठक MIDCचे सर्व अधिकारी, बांधकाम विभागाचे सर्व MSIDC वगैरे सर्व अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे NHIचे अधिकारी अशी एक लवकरच बैठक घेण्याचा निर्णय झालेला आहे. ओके. आजच्या कामकाजात आपल्या चाकणकरांना आणि परिसरातील लोकांना यायला नको होती, परंतु शासनाला या ठिकाणी जाग येण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही हा मुद्दा सर्व कृती समितीचा आणि ग्रामस्थांचा बरोबर आहे. त्या दृष्टीनं पहिल्या दिवसापासून शासन दरबारी अधिवेशनामध्ये मी हा विषय मांडून खऱ्या अर्थानं टेंडर प्रक्रिया, इतर सर्व प्रक्रिया चालू आहेत, परंतु अनेक लोकांचा बळी या रोडवर जात असल्यामुळं खऱ्या अर्थानं तातडीनं या रस्त्यांची कामं सुरुवात होऊन ज्या उपाययोजना आहेत त्या होऊन चाकणकरांना आणि MIDC कार्यक्षेत्रातील सर्व गावांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आंदोलनकर्त्यांचं आंदोलन तळेगाव चौकात त्या ठिकाणी आहे, परंतु मी अधिवेशनात असल्यामुळे येऊ शकलो जरी नाही तरी या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यांवर माझं काही काळासाठी आंदोलन होऊन सभागृहामध्ये तो विषय मांडण्याचा प्रयत्न मी पुन्हा करणार आहे. धन्यवाद. जय शिवराय. मी डॉक्टर अमोल कोले. ट्रॅफिक मुक्त चाकण या जन आंदोलनाला मी पूर्ण पाठिंबा देतोय. सर्वसामान्य जनतेची ही भावना आहे. तासनतास होणारी वाहतुकीची कोंडी असेल, त्यातून अपघात असतील, त्यातून होणारं नुकसान असेल, हे सगळं दुर्दैवी आहे. सातत्यानं या गोष्टीचा आपण पाठपुरावा करतोय. पुणे नाशिक एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल किंवा तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता असेल, परंतु काही शासकीय लाल फितींमध्ये हे प्रकल्प अडतात. आता दोन्हीचं खरं तर काम लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे, परंतु ट्रॅफिक मुक्त चाकण व्हावं ही तुमच्याप्रमाणे माझी इच्छा आहे. त्यामुळे या जन आंदोलनाला माझा संपूर्ण पाठिंबा. मंगळवारी 15 जुलै रोजी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चाकण व पंचक्रोशीतील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतची माहिती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाची स्वतः पाहणी करून लवकरात लवकर विस्तारीकरण सुरू करण्याचे आश्वासन दिले. याच अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचीही भेट घेऊन चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत तसेच चाकण शहर व परिसरातील गावांमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी MIDC परिसरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मंत्री सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. खेड तालुक्यातील भामा आसखेड बाधितांना मागील काही वर्षांत विशेष पॅकेज देण्यात आले होते. यात अनियमितता होऊन बोगस पेमेंट काढण्यात आले असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यावर तत्कालीन आमदार दिलीप मोहिते यांनी शासनास आणि जिल्हाधिकारी यांना सन 2020 मध्ये पत्रे दिली होती.
याबाबत नेमकी काय कारवाई झाली, तसेच पुनर्वसन जमीन घोटाळा आणि पाईट येथील जमीन गट नंबर 1217 मधील कथित बोगस पेमेंट यांसह अन्य सर्व प्रकरणे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत उपस्थित केली आहेत. आमदार जयंत पाटील यांनी देखील पुनर्वसन बाबत गंभीर बाबी विधानसभेत मांडल्याची बाब समोर आली आहे. त्या माध्यमातून हे सर्व होत असताना खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मगाशीच आपले ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांनी सुतवाच केले की मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्वसनामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. अनियमित त्या ठिकाणी लोकांना पुनर्वसन केलं जातं. एकाच कुटुंबाला दुबार तिबार त्या ठिकाणी जागा दिल्या जातात आणि त्या माध्यमातून अधिकारीसुद्धा डोळे झाकून त्या ठिकाणी काम करत आहेत. या गोष्टीची शहानिशा होणं गरजेचं आहे. अजूनही शेतकऱ्यांना पुनर्वसनच झालं नाही, परंतु बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांना आमच्या खेड तालुक्यामध्ये आणून पुनर्वसन करून या ठिकाणी उद्योजक मंडळी त्या ठिकाणी प्लॉटिंगचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करत आहे. या सर्व गोष्टीची विभागीय चौकशी होणं गरजेचं आहे. यापूर्वीसुद्धा अनेक चौकशा लागलेल्या आहेत, परंतु वरिष्ठ स्तरावरून दबाव आणून त्या सर्व चौकशा दाबल्या जात आहेत. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि शेतकऱ्यांचं पुनर्वसन या ठिकाणी व्हावं यासाठी शासनाच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणामध्ये बैठक लावावी अशा पद्धतीच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रॅफिकचा आहे. 16 तारखेला चाकण या ठिकाणी ट्रॅफिकच्या संदर्भात रास्ता रोको आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून होणार आहे. ते होण्याच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की ज्या ट्रॅफिकच्या अडचणी आहेत त्यासाठी रस्त्याची कामे असतील किंवा तांत्रिक बाजू असतील त्या लवकरात लवकर त्या ठिकाणी कराव्यात. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.